प्रायोरिटी. आपण बरेचदा प्रायोरिटी काय हा शब्द ऐकत असतो, पण याचा नेमका अर्थ आपण कधी जाणून घेतला आहे का? तर एक ठोस विचार या प्रायोरिटी शब्दाबद्दलचा देण्याचा किंवा मांडण्याचा मी आजच्या या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर. मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी बऱ्याच काही चांगल्या कंटेंटवरती व्हिडिओज बनवत असते आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आजचा आपला विषय आहे प्रायोरिटी. आता प्रायोरिटी असणं म्हणजे काय असतं? तर महत्त्व किंवा प्राधान्य किंवा अग्रक्रम ज्याला आपण म्हणू शकतो. कोणत्याही आता काही कामांची लिस्ट आहे, तर त्यापैकी जे तुम्ही प्रथम करणार आहात, एक आपण लिस्ट तयार करत असतो की मी आधी हे काम करणार, त्यानंतर ते करणार. आपल्या आपल्या आवडीप्रमाणे सवडीप्रमाणे आपण प्रायोरिटी हा शब्द आपण वापरत असतो. तर मी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणून एक 8-10 काही कामं सांगते. सकाळी उठल्याबरोबर आपल्या डोक्यात काही कामांची लिस्ट आहे सपोज. तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आठवलं की आज माझी डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट आहे, आईला घेऊन मंदिरात जायचं आहे, माझं व्यायामाचं आज वर्कआउटचं सेशन आज आहे. दुसरी गोष्ट, पत्नीला मी प्रॉमिस केलेलं आहे की शॉपिंगला घेऊन जाईल म्हणून. पुन्हा चौथा मुद्दा म्हणजे की मित्रांनी पावसाळी सहलीचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे आणि तुम्हाला जायचं आहे. मुलीच्या शाळेमध्ये पॅरेंट्स टीचर्स मीटिंग आहे. अजून काही असू शकतात कामं, जसं की सगळ्यात महत्त्वाचं काम की तुमचं ऑफिसचं काही काम पेंडिंग आहे आणि आज लास्ट डेट आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला हे सगळं संपवायचं आहे, क्लिअर करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आज भारत-पाक सामन्याचं फायनल आहे आणि तो तुम्हाला टी व्हीवरती एन्जॉय करायचा आहे. आता या सर्व कामांमधून तुम्ही कोणत्या कामाला प्राधान्य देणार? प्रायोरिटी तुमची काय आहे? कशी ठरवणार तुम्ही यापैकी कोणतं काम किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही कसं ठरवणार? तर अर्थात उत्तर सोपं आहे. जो व्यक्ती ज्याचं जसं चॉईस आहे, ज्याची जशी आवड आहे त्याप्रमाणे त्या कामांना प्राधान्य देत असतो. म्हणजे कसं सांगते. आता सपोज एखादा खूप प्रेमळ फॅमिली मॅन आहे, ज्याला आपल्या फॅमिलीला खूप महत्त्व द्यायचं आहे किंवा तो प्राणपणाने जपतो, तर तो आधी काय करेल? आईला मंदिरात घेऊन जाईल, दुपारी मुलीच्या टीचर्स मीटिंगसाठी जाऊन येईल, स्कूलमध्ये जाऊन येईल आणि नंतर तो संध्याकाळी पत्नीला घेऊन शॉपिंगला जाईल. हे त्याचे प्रायोरिटीज असतील या प्रकारच्या. पण जर एखादा वर्कोहोलिक किंवा व्यावसायिक असेल, ज्याला आपलं काम, आपला व्यवसाय हेच खूप महत्त्वाचं आहे, तर तो काय करेल? तर तो अर्थातच आपल्या ऑफिसच्या कामाला जास्त महत्त्व देईल किंवा प्रायोरिटी देईल. त्यानंतर आपण पाहू शकतो की एखादा खेळाडू असेल तर तो खेळामध्ये खूप इंटरेस्ट असेल, तर तो अर्थातच सामना पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असेल. आणि ज्याला मित्रांबद्दल खूप प्रेम आहे, फ्रीक आउट करणं आवडतं किंवा मौज मस्ती असं जर त्याचं लाईफस्टाईल असेल, तर तो मित्रांसोबत जाण्याला हा प्राधान्य देईल. म्हणजे बघा, प्रायोरिटी ही प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत असते. मग ठरवायचं कसं की आपण नेमकं कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे? आता कसं आहे ना की जीवनामध्ये जगत असताना काही गोष्टींना आपण प्रायोरिटी देणं खूप आवश्यक आहे. जरी तुम्ही यापैकी कोणत्याही प्रकारची व्यक्ती असाल तरीसुद्धा काही कॉमन पॉईंट्स किंवा जगण्याची पंचसूत्री आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय आहे ही पंचसूत्री? आयुष्य यशस्वी बनवायचं असेल तर आपल्याला काही ठराविक गोष्टींना जास्त महत्त्व देणं आवश्यक आहे आणि त्यातलं सगळ्यात पहिली गोष्ट आहे पीस ऑफ माइंड किंवा मनाचं समाधान, सॅटिस्फॅक्शन. हे जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जी व्यक्ती ज्या क्षेत्रात आहे त्याला त्या क्षेत्रामध्ये किंवा आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांना समाधान प्राप्त होत आहे का? आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण जे काय करीत आहोत त्यामध्ये आपण समाधानी आहोत का हे पाहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता पीस ऑफ माइंड म्हणजे असं नाही की एखाद्या अंधाऱ्या खोलीत आपण एकटेच बसलोत आणि एकटंच आपण जीवन व्यतीत करत आहोत, शांतता पाहिजे मला, असं नाही. मनाची स्थिरता, विचारांची स्थिरता ही खूप आवश्यक गोष्ट आहे. आता हे जर आपण काही चांगलं काम करत असू
आपलं काम आपण यशस्वीरित्या पूर्ण करत असू तर अर्थातच आपल्याला मनाची शांतता मिळते, समाधान मिळतं. जसं की काही चांगले काम करणं, कोणाला मदत करणं, दानधर्म करणं, यातून आपल्या मनाची शांती मिळत असते. जर मनाचं समाधानच नसेल तर खूप पैसा, खूप समृद्धी असून काय उपयोग आहे, हो ना? म्हणजेच नैतिक कार्यामधून मिळणारं जे समाधान असतं ते चिरकाळ टिकणारं असतं. आता पुढचा पॉईंट आहे की हेल्थ किंवा आरोग्य. आता मनाची शांतता मिळवण्यासाठी आपल्याला आपलं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राखणं खूप गरजेचं आहे. आपल्या फिटनेसकडे आपण किती लक्ष देत आहोत हे जागरूकतेने पाहिलं पाहिजे. आज तुम्हाला तुमच्या कामामधून तुमच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, त्याचं गांभीर्य तुम्हाला वयाच्या या टप्प्यामध्ये कळत नाही. पण जेव्हा 40-50 येते आणि काही आजार उद्भवू लागतात तेव्हा लक्षात यायला लागतं की आपण आपल्या आयुष्याची, तारुण्याची जी सोनेरी वर्ष आहेत ती कशा प्रकारे वाया घातलेली आहेत. आणि म्हणून हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं आवश्यक आहे. दररोजचं आपलं जे काय प्राणायाम आहे, योगासनं आहेत, जे काय आपल्या आवडीचं जे काय वर्कआउट आहे त्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे, त्याला वेळ देणं आवश्यक आहे. कितीही तुम्ही बिझी असाल तरी बिझी शेड्यूलमधून आठवड्यातले 3 ते 4 दिवस प्रत्येकी दररोज 1 ते 1.5 तास तुम्ही वर्कआउट करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हेल्थ असेल तरच सगळं काही आहे. त्यामुळेच आपल्याला बाकी सगळे बरेचसे प्रश्न आयुष्याचे सोडवणं सोपं जातं. म्हणून या पंचसूत्रीमधला तिसरा खूप एक चांगला आणि महत्त्वाचा पॉईंट मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे की लर्निंग कॅपॅसिटी किंवा लर्निंग स्किल. सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. आता असं नाही आहे की आयुष्याच्या आपण या टप्प्यावर आलो आता आपल्याला काही शिकायची गरज नाही, मी खूप शहाणा आहे, मला सगळं येतं, असं नसतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप व्यापक झालेलं आहे प्रत्येक क्षेत्र आणि त्यामध्ये आपल्याला शिकण्याला खूप स्कोप आहे आणि तो आपण जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे काय आपल्याला नवीन शिकता येईल, ठीक आहे, एखाद्या क्षेत्रातलं आपल्याला खूप चांगलं नॉलेज येतं म्हणजे मग बाकी कशातलं आपल्याला शून्य झालं पाहिजे असं नाही आहे. सतत काहीतरी शिकलं पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी रोज आपल्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. आपण आज काय शिकलो हे आपण मनाला दररोज झोपताना प्रश्न विचारला पाहिजे की आज आपण काय कमावलं किंवा काय आपण शिकलो, आज काय अचिव्हमेंट्स आहेत आपल्या. तर याकडे आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. शिकण्यामुळेच आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. लर्निंग कॅपॅसिटी असेल तर आपण सतत आपल्या मनाला, मेंदूला टवटवीत ठेवू शकतो. जसा हेल्थसाठी आपल्याला, फिटनेससाठी आपल्याला शारीरिक व्यायाम जितका महत्त्वाचा आहे तशाच पद्धतीने आपल्या मेंदूला टवटवीत ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला दररोज त्याला काहीतरी ताण देणारं, त्याला काहीतरी टवटवीत ठेवणारं, त्याला जास्तीत जास्त रक्तपुरवठा होईल अशा पद्धतीचं काम आपण शोधलं पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिकणं खूप आवश्यक आहे. चौथा पॉईंट आहे ईटिंग हॅबिट्स. आता आपल्या खाण्याच्या सवयी कशा आहेत यावर बरंच काही आपलं स्वास्थ्य अवलंबून असतं. आता ही गोष्ट मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे, पण आजच्या या ओघामध्ये पंचसूत्रीमध्ये हा टॉपिक आलाच आहे म्हणून सांगते की जर सात्विक रोजचं साधं घरगुती अन्न तुम्ही योग्य वेळेमध्ये, योग्य प्रमाणामध्ये जर खात असाल तर त्यासारखी दुसरी कोणती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे आपल्या खाण्याच्या सवयी तुम्ही बदला. वेळेवर खाणं आणि वेळेवर झोपणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पुढचा आणि शेवटचा पॉईंटकडे मी येत आहे आणि तो म्हणजे झोप, स्लीप. हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला आपल्या मेंदूला कार्यक्षम ठेवण्यासाठी, आपलं शरीर सुरळीत राखण्यासाठी आणि पीस ऑफ माइंड मिळवण्यासाठी, ह्या सर्वच गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर 7 ते 8 तासाची झोप. आणि ती जर नसेल तर या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. पण ती झोप प्रत्येकालाच लाभते असं नाही आहे. ही निद्रादेवी प्रत्येकावरतीच तेवढीच प्रसन्न असते असं नसतं. काही शारीरिक व्याधी असतात, काही आपल्याला मनोव्याधी असतात, काही चिंता भेडसावतात, कधी काही काम असतं एवढं की आपण झोपेसाठी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक जणांना अपुरी झोप मिळते. पण या अपुऱ्या झोपेचे अनेक तोटे आहेत, त्याबद्दल आपण नंतर कधी बोलूया. पण आज मी एवढंच सांगू इच्छिते की झोप जर व्यवस्थित नसेल तर आपण जीवनामध्ये जे काय कमवत आहोत ते व्यर्थ आहे. शांत झोप आपल्याला मिळाली पाहिजे आणि या शांत झोपेसाठी काय केलं पाहिजे, ती कशी मिळवायची, तर वरती जे काय मी सांगितले
की लर्निंग कॅपॅसिटी तुमची जास्तीत जास्त वाढवायची आहे. ईटिंग हॅबिट्स तुमच्या व्यवस्थित बनवायच्या आहेत. तुम्हाला तुमचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी एक्सरसाइज केली पाहिजे, व्यायाम प्राणायाम केलाच पाहिजे आणि त्यामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहील. आणि हे सगळं झालं की मनाचं समाधान मिळेल. आणि हे सर्व जर मनाचं समाधान हे सगळं जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला सुखाने झोप लागेल. आणि ज्यांना सुखाने 7-8 तासाची पूर्ण व्यवस्थित झोप लागते त्यासारखा सुखी प्राणी या जगात कोणी नाही आहे. त्यामुळे झोप फार महत्त्वाची आहे. तर आज मी जी काही पंचसूत्री सांगितली, या प्रायोरिटीज सांगितल्या, त्यांना आपण आपल्या आचरणात आणत आहोत का ह्याचा फक्त तपास करायचा आहे. मी असं काही नवीन सांगितलेलं नाही आहे जे सगळ्यांना माहीत असतं, पण एका ठराविक लिंकमध्ये मी तुम्हाला हे सिंक्रोनाइज करून तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर खरंच काही उपयोगाची माहिती तुम्हाला मिळाली असं तुम्हाला यातून वाटलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.